हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचं मैत्रिणीचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ आहे शुक्रवार आणि शनिवारचे, तर 2 दिवसाचं रुटीन आहे याच्यामध्ये. तर व्हिडिओ आज छोटाच बनवलेला आहे, जास्त काही मोठा नाही बनवला. तर हे बघू शकता, हे संध्याकाळचं आहे रुटीन. तर संध्याकाळचा स्वयंपाक काय केला होता, भात, अख्खं वांगं, बटाट्याचं कालवण आणि फ्लावर बटाट्याची भाजी. इथं पीठ वगैरे मळलेलं आहे. तर इथे बघू शकते भांडे वगैरे मी घासून घेतले होते, अगोदर नव्हते घासले म्हणून अर्धवट स्वयंपाक झाला, मग भांडे घासले. तिथून पुढं मग कालवण वगैरे टाकलं. आणि तुम्हाला डिटेलमध्ये ह्याचा व्हिडिओ जरी बघायचा असेल पूर्णपणे, तर सकाळ म्हणजे 2 दिवसाचं रुटीन, तर कविता स्पेशल रेसिपीवरती जाऊन नक्की बघा. तिकडे संपूर्ण रुटीन मी शेअर केलेलं आहे. तिकडे पण छोटासा आज व्हिडिओ केला आहे, पण संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. तिकडं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हे दुसऱ्या दिवसाचं आहेच, म्हणजेच संडेचं आहे, संध्याकाळचं, सॉरी शनिवारचं आहे. शनिवारचं संध्याकाळचं आहे स्वयंपाकाचं रुटीन. तर इथं बघू शकता भरपूर असा पसारा पडलेला आहे, कारण ना त्यांनी वाटाणे वगैरे आणलेले, वाटाणे, फ्लावर आणि मिरच्या वगैरे तर कालच आणल्या होत्या. तर आज कोथिंबीर वगैरे पण आणली होती भरपूर अशी. तर ती साफ करून सुकायला ठेवली होती. नंतर मी डब्यात वगैरे भरून ठेवली, टिश्यू पेपर वगैरे लावून, म्हणजे जेणेकरून जास्त दिवस टिकन. आणि वाटाणे वगैरे पण लगेच साफ केले, कारण फ्रीजमध्ये ठेवले का लगेच आहे ना खराब होतात. आता पावसाचे भाज्या जास्त दिवस टिकत नाही. असे वाटाणे वगैरे आणले 2-3 दिवस जर राहिले तर ते काय राहत नाही, खराब होतात. आणि इथं डाळीला वगैरे पण फोडणी केलेली आहे. तर डाळीला वगैरे फोडणी केली. मसूरची डाळ आहे, तिखट अशी मसूरची डाळ केलेली आहे, मिक्स उसळची भाजी. तर हे शनिवारचं संध्याकाळचं रुटीन आहे. आणि इथं पीठ वगैरे मळायला काढलेलं आहे, पीठ वगैरे मळायला काढलेलं आहे. आणि ह्या भाज्या वगैरे सर्व ठेवत आहे. तर केली होती अद्रक लसूण पेस्ट केली होती. तर हे बघू शकता, कोथिंबीर वगैरे ना अशी मी डब्यामध्ये ठेवली, वरती टिश्यू पेपर टाकला होता. आणि चपात्या वगैरे करायच्या आहे. तर लवकर थोडं झालं होतं स्वयंपाक. भाजीचं वगैरे पण एवढं काही टेन्शन नव्हतं, साफ वगैरे करायचं, त्याच्यामुळं थोडंसं एक्स्ट्राचे कामं केले. हे कोथिंबीर वगैरे साफ करणं किंवा भाजी वगैरे व्यवस्थित ठेवणं, वाटाणे वगैरे आणले ते साफ करून ठेवले. असं वेळ असला, स्वयंपाक वगैरे लवकर झालं कुठलं एखादं काम, तर मी हे असे थोडेसे किचनचे थोडेसे वेगळे दुसरे कामं करत असते. कधी हे तर कधी व्यवस्थित ठेवणं. तर इथं टॅमॅटो आहे, जास्त काही डबे वगैरे साचवत नाही, नंतर मग संपल्यावरती आपल्यालाच त्रास होतो साफ वगैरे करायला. तर ज्याची गरज आहे तेच फक्त मी यूज करते. तर एक अद्रक बघू शकताय, अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे, ते कालच धुवून ठेवली होती. तर ही धुवून ठेवली होती मी अगोदरच. आता बघा साफ करून घेतली, वरती सर्व माती, भरपूर अशी माती आहे. तर कट करून मी याची अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घातलं नव्हतं मी.